मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक IIB। डॉक्टर बनायचंय तर मग सुरू करा नीटची तयारी। नंबर 1 इन्स्टिट्यूट IIB सोबत प्रवेश प्रक्रिया सुरू। संजय राऊतांकडून सर्व आमदारांसाठी चहापानाचं आमंत्रण। राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी कार्यक्रम। नीलम गोरे, अनिल परब उपस्थित राहणार। काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक। राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार बैठकीला उपस्थित। सोनिया गांधींकडून खासदारांना मार्गदर्शन। पाच महिन्यांपासून विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर आज सुनावणी। आझाद मैदानावर जमले एसटी कर्मचारी। मुंबईत गुंडांची धिंड। ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 8 जणांना अटक। पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळेंची कारवाई। नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुंडांचा हैदोस। गुंडांनी कारच्या बोनेटवरून बसून घातला धिंगाणा। पोलिसांनी आवळल्या गुंडांच्या मुसक्या। कांदिवलीत पालकांनी वेळेत शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना वेगळे बसवल्याचा धक्कादायक प्रकार। शाळेतील प्राचार्यावर गुन्हा दाखल। अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। आता आपण पुढच्या अर्ध्या तासात बघणार आहोत महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली। श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक असून भारतीय त्याच मार्गावर असल्याचं सांगत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला। परिस्थिती वेळीच हाताळा, अन्यथा श्रीलंकेपेक्षाही वाईट अवस्था निर्माण होईल असं ते म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून 3 दिवसांचा हा दौरा असेल। काँग्रेस आमदारांच्या तक्रारीनंतर राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून प्रत्येक आमदारासोबत व्यक्तिगत पातळीवर ते चर्चा करणार आहेत। राज्यातील विविध शासकीय कार्यालयांची तब्बल 18,000 कोटींची थकबाकी असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। राज्याच्या अर्थसंकल्पात त्या शासकीय विभागासाठी महावितरणचा निधी राखीव ठेवला नसल्याने महावितरणचे हे थकीत वाढत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। त्यामुळे राज्यात एक प्रकारे अघोषित लोडशेडिंग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। ईडी अधिकाऱ्यांच्या कथित वसुली प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून SITची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे। IPS अधिकारी विरेश प्रभू हे SITचे प्रमुख असणार आहेत आणि त्यामुळे SIT तपासात काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी चक्क हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांना ज्यूस, सरबत आणि पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय। तसा मोठा फलकही त्यांनी लावला। एकीकडे 2 धर्मात एकोपा जपण्यासाठी असा दावा जरी अबू आझमी यांनी केला असला तरी राज ठाकरे यांच्यावर त्यांनी जहरी टीकाही केली। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर देगाव रोड इथे महागाई विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाडी आडवी पाडून इंधन दरवाढीचा निषेध केला। महागाई मुक्त भारत अशा आशयाचे फलक जे यावेळी झळकवण्यात आले। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबाद शहरवासियांवर पाणी संकट ओढावलंय। भाजपने पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू केलंय। N4 वॉर्डच्या रहिवाशांना पाणी आठवड्यातून एकदाच मिळते आणि तेही कमी दाबाने आणि त्यामुळे नागरिकांचा संताप होतोय। भाजपच्या वॉर्डमध्ये महापालिका मुद्दाम पाणी देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले 5 महिने सुरू आहे। आज मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी आणि या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं असून आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यातील एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी एसटीतून निवृत्त झालेल्या वाहकांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आणि या संदर्भात निकष ठरवण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली। कंत्राटी चालक मोठ्या प्रमाणावर घेत असताना वाहकांची कमतरता भासत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। ओला उबरला तात्पुरते परवाने दिल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली। यात अन्य 10 ॲप आधारित टॅक्सी सेवांचाही समावेश आहे। दरम्यान ओला उबर यासारख्या कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे गांभीर्याने पाहायला हवं असं कोर्टाने यावेळी म्हटलं।
RTI कडून तात्पुरते परवाने देताना बनवलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन होतंय की नाही यावर लक्ष ठेवा असंही कोर्टानं म्हटलंय. कांदिवलीत कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेतील महिला प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांनी वेळेत शुल्क न भरल्यानं या विद्यार्थ्यांना वेगळं बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पालकांच्या तक्रारीनंतरही पोलीस या प्रकरणात लक्ष घालत नव्हते. मात्र मनसेनं हस्तक्षेप केल्यानंतर प्राचार्य रेश्मा हेगडेसह 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात बोगस दस्त नोंदणीचं रॅकेट उघड झालंय. गुंठेवारी बंद झाल्यानंतरही तब्बल 10,000 दस्ताची नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी 44 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित तत्कालीन क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला पुन्हा कामावर रुजू करण्याचे आदेश देण्यात आले. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप तयार केली होती आणि यामध्ये त्यांनी श्रीनिवास रेड्डींकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर श्रीनिवास रेड्डींचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता त्याला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश सरकारनं दिले. मुंबईत पोलिसांनी गुंडांची धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 8 गुंडांना अटक करत त्यांची धिंड काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे यांनी ही कारवाई केली. नागपुरात पुन्हा एकदा गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला. रेकॉर्डवरचे गुन्हेगार कारच्या बोनटवर बसून दारू पीत नागपूरच्या रस्त्यावर फेरफटका मारत धुडगूस घालत होते आणि याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. सोलापुरात टोळीची माहिती पोलिसांना देतो असं म्हटल्यामुळे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि यानंतर उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरमधील एका इंजिनियर तरुणाने पैठण इथं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निखिल चांडोले असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून प्रेमी प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. चहात गुंगीचं औषध टाकून भाचीला बेशुद्ध करून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात ही घटना घडली असून व्हिडिओद्वारे पीडितेला ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील गुंजोटी इथं एका तरुणाचा मृत्यू झाला होता. जावेद काझी असं या तरुणाचं नाव असून प्रेम प्रकरणातून त्याची हत्या करण्यात आल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली होती आणि या प्रकरणात अटक केलेल्या 3घांना 13 दिवसात जामीन मिळाला. यात भारतीय सैन्य दलातील 2घांचा समावेश आहे. पारोळी इथल्या जगमोहनदास नगरात बँक अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली आणि बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी 8 तोळे सोनं आणि सुमारे 4 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आणि याबाबत पाडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बारामतीमधील नामांकित ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी गंठण पाहण्याच्या बहाण्याने ही चोरी केली. 2 महिला आणि 1 पुरुष CCTVमध्ये कैद झाले असून 4 लाखांचं गंठण त्यांनी लंपास केले. त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पाचोरा निवडणुकीत खर्चाची बनावट बिले सादर करून पाचोरा पीपल्स बँकेची 10,20,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आणि या प्रकरणी सहाय्यक निबंधकांसह 3 जणांवर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळमध्ये रेती तस्करांची दादागिरी समोर आली आहे. कळंब इथे तलाठी मिलिंद लोहत यांना तस्करांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. रेती तस्करीचा व्हिडिओ काढत असल्याने ही मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला. नवी मुंबईतील महापे शिळफाटा इथे भुतवली गावाजवळ एका झोपडपट्टीत आग लागली आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. यानंतर थेट जाऊयात मुंबईतल्या कुर्ला या ठिकाणी, कारण तिथे मनसे सैनिकांचं हनुमान चालीसा पठण सुरू आहे. पाठ हमने इस कार्यक्रम स्थल पर हमने किया है. हमारा नाम सागर मगन देवरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना के हम कार्यकर्ता है. आदरणीय राज साहब ठाकरे के हम महाराष्ट्र सैनिक है और महाराष्ट्र के हिंदू समाज के पीछे हम महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ते हमेशा सक्षम खड़े रहेंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र निर्माण सेना. जुन्नरमध्ये तालुक्यातील
कबाडवाडी इथे ऊस तोडणीवेळी शेतात बिबट्याचे 4 बछडे आढळून आलेत आणि यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बछड्यांना बिबट्या निवारा केंद्रात दाखल केलं. राज्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला. उसळमध्ये तहसील कार्यालयासमोर पाण्याची पाईपलाईन फुटून या ठिकाणी जीवघेणा खड्डा पडला. यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून नगरपालिका प्रशासन मात्र याकडे डोळीझाक करत असल्याचा आरोप होतो आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात विदर्भात उन्हाचे चटके आणखी वाढणार आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात तापमान 44 ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. यंदाही तापमान 45 डिग्री किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचलं असून पुढील काही दिवसात तापमानाचा पारा 43 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केलं. अकोला शहरात उष्णतेची लाट पसरली असून अकोल्याची जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे. इथला तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात पिकांना भारनियमनाचा फटका बसत असून पाण्याअभावी शेकडो हेक्टरवरील पिकं सुकण्याच्या मार्गावरती आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. महावितरणनं शेतीपंपांना नियमित पाणी वीज पुरवठा करण्याची मागणी जी इथल्या शेतकऱ्यांनी केली. वाशिम शहरात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशुद्ध तसंच अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील विविध भागात 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांवर मिळेल तिथून पाणी आणण्याची वेळ आली. बीडच्या खरात आडगाव गावाच्या विहिरीत साखर कारखान्याचं केमिकल मिश्रित सांडपाणी उतरल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर निर्माण झाली आहे. त्यामुळं हजारो नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली जावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होते. अहमदनगरमध्ये वन विभागातील भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशी समितीवर आमदार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला. वनरक्षक आणि वनपाल यांची सही नसतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या करून बिल मंजूर करून घेतली. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांच्यावर आरोप आहेत ते चौकशी समितीत कसे असा सवाल लंकेंनी केला. मुंबईतील पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू असल्याचा दावा जो आहे तो मुंबई महापालिकेने केला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 31 मे 2022 रोजीच्या ठरलेल्या मुदतीत ही कामं जी ती पूर्ण केली जातील अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री पी वेलारासू यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गाचं नागपूरपर्यंतचं काम जवळपास पूर्ण झालं. सध्या बुलढाणा आणि वाशिम इथलं काम वेगानं सुरू असून मे अखेरपर्यंत हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याचं समजतंय. या महामार्गाचं प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. रत्नागिरीत हेल्मेट सक्ती नसणार आहे. या मोहिमेसाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. हेल्मेट सक्ती विरोधात रत्नागिरीकरांची तीव्र नाराजी होती आणि त्यामुळे हेल्मेट संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शिर्डीत साईंचं दर्शन घेतलं. वीज कर्मचारी मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्नींसह साई दरबारात पूजा केली. काँग्रेसमधली पक्षांतर्गत नाराजी उघड झाली असून काँग्रेसमध्ये आमदार विरुद्ध मंत्री असा संघर्ष पाहायला मिळतोय. दिल्लीत 17 आमदारांनी काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार केली. काँग्रेस मंत्र्याचं पक्ष संघटनेकडे लक्ष नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दिल्लीत महाविकास आघाडीतील आमदारांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीच्या आमदारांना बोलवण्यात आलंय. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या आमदारांसाठी रात्री डिनरचं आयोजन केलं. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं. देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानं यावेळी पुनावालांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कोविड निर्बंध मागे घेत असताना बूस्टर डोसची संख्या वाढत असून ती अजून वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. गेल्या 24 तासात आपण पाहिलं तर कोरोनाचे 795 नवीन रुग्ण आढळून आलेत. एका दिवसात 58 जणांचा यामध्ये मृत्यू झाला तर 1208 जणांनी कोरोनावर मात केली. आणि यानंतर वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.